घटना घडली नाही, इकडे तमाशा झालाय, निवडणूक आयोगाचा तमाशा झालाय इथे. आज अशी परिस्थिती झाली आहे ना की मी नाव नाही घेणार की बिहार यूपीपी झालाय, पण त्याच्यापेक्षा बद्दर परिस्थिती. आज 15 दिवस झाले आम्ही झडकडतोय. नेमकं कोणाला पकडलंय आणि काय पकडून दिलेला आहे? 4 जण होते, 2 जण आत होते. एक तर त्यातला आमची लोक सांगतात की आयटीचा मास्टर आहे तो, आणि जो आतमध्ये पकडला गेलाय रवींद्र महाडिक, बीआरसीचा रिटायर आहे, आरसीएफचं फेक आणि बीएमसीचा फेक आयडी आहे त्याच्याकडे, जे पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या समोर घेतलेलं आहे. ते लक्ष्मण पांढरे, तो स्वतः तन्वी कातेचा नवरा तुषार काते, ते लोक बाहेरून पळालेले आहेत. तिथे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झालेला, एवढी जमाव जमला होता. डीसीपी साहेब आले, मी कार्यकर्त्यांना विनंती केली की लांब जा म्हणून, आपल्याला कायदा. पण काय चाललंय? कायदा आणि सुव्यवस्था फक्त आम्हीच सांभाळायचा? मी आता सांगणार आहे, नको आम्हाला ही निवडणूक. लोकांना सांगणार आहे, द्या त्यांना बिनविरोध निवडून. फक्त घाटल्याच्या मतदाराला माझी विनवणी आहे, तुझा स्वाभिमान जळला जातोय, तुला गाडलं जात आहे 2 साड्या देऊन, 1000 500 देऊन, आणि आता या बूथ मध्ये घुसून हा तमाशा झालाय लोकशाहीचा. निवडणूक आयोगाला माझं म्हणणं आहे, निवडणूक आमच्या इकडची कॅन्सल करा आणि त्यांना बिनविरोध निवडून डिक्लेअर करा म्हणून. बस, त्याच्या पुढे काय बोल. 8 वर्ष झालं निवडणूक झाल्या नाही, जीव तोडून आम्ही मेहनत करतोय दिवस रात्र. आज 20 वर्ष लोकांमध्ये मेहनत करतोय, घाबरत नाही मी कोणाला. आपण हे लोक बूथ मध्ये कसं काय गेले काय सांगणार? कारण की पोलीस सिक्युरिटी होती एवढं. आतले पोलीसवाले सांगतात ते आले, आम्हाला माहिती नाही कोण आहेत, माहिती नाही. बाहेरच्यांना सांगितलं त्यांनी मी बीएमसीचा अधिकारी आहे, आयडेंटिटी दाखवलंय त्यांनी. त्यांना कळायला नको त्या बूथ मध्ये त्यांचा सुपरवायझर असेल ना, 3344 वर हेड असेल ना, त्याला माहिती नको कोणती माहिती? ते तिथले अधिकारी कोण आहेत, तो कसा आतमध्ये गेला? त्यांच्याकडे जेव्हा ते सकाळी जेव्हा नंबर्स वाटले गेले बसमधून, ते सकाळी गेल्यानंतर त्यांचा पुरा रेकॉर्ड येतो, तो रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. 40 माणसंच असतील, 41वा कसा गेला? मग माझं म्हणणं आहे, जी फिगर आहे त्याच्यावरचा माणूस गेल्यानंतर त्याला हात घेतला कसा? आणि आता तिथं परिस्थिती अशी आहे की मॉब गेल्यानंतर त्यांनी ते लॉक करून घेतलेत. आमचं म्हणणं आहे, एक माणूस आतमध्ये गेलाय, तुमच्या माध्यमातून दाखवा जनतेला. घाटल्याच्या असं वाटतं का ईव्हीएम नी छेडछाड काहीतरी असं काही करू शकतात? काय गरज आहे ना आतमध्ये जायची? एवढ्या रात्री आतमध्ये जायची गरज काय आहे ना? किती नंबर हे पोलिंग बूथ होता आणि कुठलं? 33 ते 44 मध्ये. मी तर आम्ही आरोला सांगणार 33 ते 44 पूर्णपणे चौकशी करा, चेकिंग करा. उद्याचं सांगणार ओके आहे, ते बंद करा इलेक्शन, त्या बूथचं इलेक्शन रद्द करावं आणि नंतर 2-4 दिवसांनी घ्यावं. पण आता मला भीती वाटायला लागली की सगळ्याच बूथ मध्ये यांनी असं केलं असेल. मी आता डीसीपी साहेब यांची वाट बघतोय, सिनियरना भेटतोय, त्यांना मी सांगणार नाही तर मी माघार घेतो इलेक्शन मधून. घाबरून नाही, या तुमच्या अन्यायाला, या भ्रष्टाचाराला, या अत्याचाराला कंटाळून आम्ही बाहेर पडतो. आणि हा केविलवाणा प्रयत्न घाटल्यातली स्वाभिमानी जनता यांची सत्ता, पैसे या सगळ्या पुढे नतमस्तक होत नव्हती, म्हणून हे त्यांचं नाटक आहे. घाटल्यातली जनता त्यांच्या सगळ्या प्रलोभनापुढे बळी पडत नव्हती, म्हणून हे नाटकं चालू आहेत त्यांची. त्यांना सांगा आपापल्या लोकांना मुंबईला बिहार आणि युपी बनवलंय अक्षरशः. आणि एवढी जर तुम्हाला हिंमत आहे ना तर शिस्तीमध्ये इलेक्शन लढा. आमची मागणी आहे की हा वॉर्डचं इलेक्शन उद्या होता कामा नाही. 3 दिवसांनंतर पूर्ण फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे, पूर्ण पोलीस आणि प्रशासनाच्या सुरक्षेच्या अंतर्गत. इथे आम्ही वारंवार कंप्लेंट करतोय. पाटणकर साहेबांनी पुरावे सुद्धा दिले की साडी वाटप होत आहे, अजून इतर गोष्टी वाटप होत आहे, पैसे वाटप होत आहे, अजूनही ते चालू आहे. आणि इतक्या आमच्याकडे पुरावे सुद्धा आहे की त्यांच्या पक्षाचा जो चेंबूर विधानसभेचा जो काय प्रमुख आहे रवींद्र महाडिक आणि अजून दुसरा कोण,
लक्ष्मण पांढरे हे दोघेही आतमध्ये गेलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या घाटलेकरांना हे विनंती करते, हे 200 रुपयाच्या याच्यामध्ये ना स्वतःची मुंबईची वाट लावू नका. मराठी अस्मितासाठी आम्ही भांडतोय इकडे आणि तुम्ही अशा युपी बिहार घाटलेला बनवतायत. जरा डोळे उघडा आता तरी डोळे उघडा. आणि उद्या जर ह्या लोकांनी इलेक्शन घेतलं तर ते तुम्ही कोणाला मतदान करायचंय? 2 नंबरच्या उमेदवाराला. मराठी अस्मिता तुमची जागा आणि जे काय होतंय ना ते थांबवा जरा तुम्ही, नाही तर तुम्हाला उद्या उचलून टाकतील धारावी सारखे कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये. रवी महाडिक हा जो आहे हा VIRCचा रिटायर्ड व्यक्ती आहे. त्याच्याबरोबर कोण अजून एक व्यक्ती टेक्निकल एक्सपर्ट आहे आणि IT इंजिनियर आहे. आणि ते दोघं आतमध्ये जाऊन 101% ते CVO मशीनची छेडछाड करण्याचा 100% प्रयत्न केला असेल. आणि आमचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची जी छेडछाड झालेली आहे ती छेडछाड होता कामा नये. आणि हे कुठला कायदा आणि सुव्यवस्था कुठे गेला? FIR नोंद झाली का नाही? अजूनपर्यंत FIR वगैरे नाही. पोलीस लोकांनी काही ऍक्शन अजूनपर्यंत घेतलेली नाहीये. ही पद्धत कुठली? आज जसं आता संबोधित करण्यात आलं बिहार आणि काय बोलला युपी, म्हणजे त्यांच्या पुढे आपला नंबर लागला का या क्षेत्रामध्ये? अशा प्रकारच्या वागण्या बोलण्यामध्ये हे चुकीचं होत चाललेलं आहे. आता तरी मराठी माणसा जागा हो आणि आपली मराठी काहीतरी अस्मितेचं काहीतरी भान ठेवून काहीतरी जागा हो आणि मुंबईला वाचवा. नाही तर UP बिहार 101% झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आरोला विनंती केली आहे की ऍक्शन घेण्यात यावी. आणि इकडे हे जे अरेस्ट झालेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे आम्ही दिलेले आहेत, स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी सुद्धा बघितलंय तिकडे. तुम्हाला उद्या परत इथे लॉ अँड ऑर्डरचा विषय नाही करायचा असेल तर त्या लोकांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इमिजिएटली ऍक्शन झाली पाहिजे. इमिजिएटली ऍक्शन. कहना है ये स्कूल के अंदर जितने भी पुलिस ऑफिसर है उनकी जांच होनी चाहिए. उनकी जांच होनी जरूरी है. जो भी पुलिस ऑफिसर है उनकी जांच होनी चाहिए. जो भी ऑफिसर भले वो लेडीज हो या पुरुष हो. जरा साहित्य शांतता राखा.